नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे होणाऱ्या भरतीबद्दल. तर या भरतीचा फॉर्म कसा भरावा, ए टू झेड प्रोसेस याची पाहणार आहे. तर चला तर मग सुरुवात करू. सर्वप्रथम आपण या पेजवर आलेलो आहोत. तर आपण या पेजची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल. तिथे जाऊन तुम्ही फॉर्मची लिंक ओपन करून भरू शकता. सर्वप्रथम क्लिक हिअर टू न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून आपण नवीन रजिस्ट्रेशनला सुरुवात करणार आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला नेम या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. कन्फर्म नेममध्ये पण आपल्याला डबल ते आपलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर वडील किंवा पतीचे नाव इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर आडनाव आणि कन्फर्म आडनाव असे दोन्ही नाव टाकून घ्यायचे आहेत. तर फुल नेममध्ये आपण जे नाव टाकले ते आपल्याला दिसेल तिथे. मोबाईल नंबर टाकायचा आहे खाली. बरोबर व्यवस्थित मोबाईल नंबर टाकायचा आहे. चुकीचा टाकू नका. नंतर आपल्याला भविष्यात प्रॉब्लेम येतो त्याचा. कन्फर्म मोबाईल नंबरमध्ये पण तोच टाकायचा आहे. इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी आपल्याला इथं शॉर्टमध्ये टाकायचा आहे. म्हणजे @च्या आधी जे काही आपले स्पेलिंग आहेत ते सगळे इथे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर डोमेन सिलेक्ट करायचं म्हणजे gmail.com असं काय असेल ते तुमचं सिलेक्ट करा. त्याच्यानंतर कन्फर्ममध्ये फुल ईमेल आय डी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सिक्युरिटी कोडमध्ये समोर असलेला कॅप्चा तिथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करून ओके बटन क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता इथं आपल्याला युजर नेम, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड शो होतोय. तो एका कागदावर लिहून घ्यायचा आहे. तो आपल्याला नंतर युजर नेम, पासवर्ड हा लागणारच आहे. नंतर कधी पण आपल्याला ॲडमिट कार्ड काढायचं झालं तरी हा ID पासवर्ड लागतो तिथे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. तर ओपन करू या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी. तर हा फोटो पाहू शकता. या फोटोचा आपल्याला साईज बघायची 36 KB आहे. तर आपल्याला 50 KBच्या आत फोटो अपलोड करायचा आहे. तर याचा फोटो अपलोड करण्याच्या आधी आपल्याला नाव याचं या पद्धतीने असं भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ओपन करू आपण. हा फोटो अपलोड करू. तसंच आपल्याला सही पण तशीच करायची आहे. या ठिकाणी फोटो आणि सही दोन्ही पण आपलं अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर दोन्ही पण कन्फर्म करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या डिटेल्समध्ये आपल्याला आता आपली 1 नंबरला अर्जदाराची जात ह्याच्यामध्ये आपल्याला आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे. तर इथे माझी कास्ट SC कास्ट आहे. तर मी इथं SC कास्ट सिलेक्ट करतो. तर कन्फर्म कास्टमध्ये पण आपल्याला कास्ट SC कास्ट सिलेक्ट करायची आहे. या SC कास्ट कॅटेगरीने आपल्याला अर्ज करायचा आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला डिसेबिलिटी आहे का नाही ते लिहायचं आहे. खाली आपल्याला महिला आरक्षणामधून अर्ज करायचा असेल तर येस करा. त्याच्यानंतर कोण स्वातंत्र्य सैनिकाचा अपत्य असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर पुढची माहिती वाचून आपल्याला भरायची आहे. याच्यामध्ये इथे आपल्याला कोणाकडं नॉन क्रिमिनलमध्ये कोणती जात येत असेल तर येस करून त्याची माहिती टाकायची आहे. नॉन क्रिमिनलचा क्रमांक वगैरे. तर त्याच्यानंतर खाली ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, ओपनवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट येत नाही तर त्याने ते माहिती टाकायची नाही. बाकी सर्व कास्टवाल्यांनी कास्ट सर्टिफिकेटची माहिती टाकायची आहे. इथे येस करून आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. आणि याच्या खाली ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांनी येस करून नंबर टाकायचा आहे. नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. इथे तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करून तिथं माहिती टाका, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर माजी सैनिक असाल तर येस करा, अगर नो करा. जर असेल तर तिथं आपला कालावधी टाकायचा आहे, किती महिने आपण सर्व्हिस केली ते. त्याच्या खाली खेळाडूमधून अर्ज करायचा असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. त्याच्यानंतर खालचे ऑप्शन बघा. तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात, भूकंपग्रस्त आहात. जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असावं. नसेल तर नो करा. त्याच्यानंतर इथं विचारतं तुम्ही डोमासाईल महाराष्ट्रामधून आहात का? तर महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. तर त्याच्यानंतर खाली विचारेल तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? आधार कार्ड प्रत्येकाकडेच असतं. तर त्यांनी तिथे येस करायचं आहे आणि आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, आधार कार्ड नंबर चुकीचा टाकू नका. कारण आपल्याला एक्झामला जाताना आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. त्यावेळी ते व्हेरीफाय करतात.
त्याच्यानंतर तिथं आपल्याला धर्म विचारतात, आपली नॅशनॅलिटी विचारतात. त्यानंतर आपल्याला एक्झाम सेंटरला कुठे जायचं ते तिथं मेन्शन करायचं आहे. तुमच्या घरापासून जे जवळ आहे सेंटर ते तुम्ही सिलेक्ट करा. इथं आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख पूर्ण व्यवस्थित टाकायची आहे, काही चुकीचं टाकू नका इथे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही ट्विन्स वगैरे आहात का, तर म्हणजे तुमचे जुळे भाऊ बहीण भाऊ तुम्ही आहात का, तर नो करायचं आहे. असेल तर येस करून तिथं नावं टाकायचे आहेत. इथे आपली पर्सनल माहिती भरून टाका. वडिलांचं नाव, आईचं नाव, जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड किंवा अनमॅरिड करा. या ठिकाणी तुमचा राहता पत्ता टाका. ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो पत्ता टाका इथे व्यवस्थित. पत्ता हा गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा इतकंच टाकलं तरी चालेल, काय अडचण नाही. त्याच्यानंतर खाली पिनकोड टाकायचा आहे. ह्याच्या खाली तुमचा परमनंट ॲड्रेस वगैरे टाका. माझं दोन्ही पण सेमच आहे त्यामुळे मी एकत्र टाकतो आहे. या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. सक्सेसफुल झाल्यानंतर आपण सेव्ह नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा विचारेल एस-एस-सीमध्ये आपल्याला इथे 10वीची माहिती टाकायची आहे. आपल्या 10वी कोठून झाली ते इथं लिहायचं आहे. तर माझी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून झाले, तर इथं तुम्ही लिहायचं आहे तेच जे तुमचं झालेलं आहे ते. डिग्री अँड सब्जेक्ट स्ट्रीममध्ये एस-एस-सी टाकायचं आहे. तुमचं पासिंग इयर टाकायचं आहे. ज्यांना आपलं पासिंग इयर माहीत नाही त्यांनी 31 मे करून ज्या वर्षी पासआउट झाला आहे ते इयर तिथे टाकायचं आहे. त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे आहेत. तुमच्या पर्सेंटेजनुसार इथे ग्रेड सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर 12वी ग्रॅज्युएशनची जर तुमचं झालं असेल तर ते तुम्ही टाका, नसेल झालं तर नाही टाकले तरी चालेल. खाली विचारायला मराठी लँग्वेज तुम्हाला माहीत आहे का, तर इथे ते एस करायचं आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तिथे टाकायचं आहे, अदरवाईज नो करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर इथं मराठी लँग्वेज ऑटोमॅटिक येईल. तिन्ही लँग्वेज तुम्हाला लिहिता बोलता वाचता येतात का, त्यानुसार एस नो करायचं आहे. त्यानंतर इथं मला तिन्ही लँग्वेज येतात, सो मी तिन्हीला एस असं क्लिक करतो आहे. त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथं आपण जो फॉर्म भरला आहे तो व्यवस्थित इथे चेक करायचा आहे. काही चुकलं आहे नाही ते पूर्ण पाहून व्यवस्थित घ्यायचं आहे. तर एखादी माहिती चुकली असेल तर बॅक जाऊन आपण ते व्यवस्थित चेंज करू शकतो. व्यवस्थित इथं पूर्ण माहिती बघायची आहे. सगळं व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून फॉर्म कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन येतो की लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, म्हणजे तुमच्या डाव्या हाताचा अंगठाचा ठसा इथे उमटवायचा आहे. तो एका कागदावर ठसा उठवून तो स्कॅन करून इथे आपल्याला ॲड करायचा आहे. या ठिकाणी आपण इथे ठसा स्कॅन करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण चॉईस फाईलमध्ये जाऊन ठसा हा सिलेक्ट करतो आहे आणि ओपन या बटनावर क्लिक करून घेतो. तर इथे आपल्याला दिसेल 20 ते 50 या KB आपल्याला पाहिजे. तर इथे आपण चेंज करू. तर लेफ्ट क्लिक करून एडिट या बटनावर क्लिक करू. त्याच्यानंतर दिसेल 17 KB. तर पिक्सेलमध्ये जाऊन आपल्याला 300 आहे तिथे 400 करायचं आहे. तर आपल्याला दिसेल पिक्सेल वाढलेलं. तर 25 KB आपल्याला झालेले आहे साईज. तो आता आपल्या व्यवस्थित इथे अपलोड होईल. सॉरी, डबल फाईल क्लिक केल्यामुळे ते होत नाही आहे. तर एकदा चुकीची फाईल सिलेक्ट करू. तर त्याच्यानंतर ती आपला आहे तसा ठसा सिलेक्ट करू. तो लगेच अपलोड होईल तिथे. हां बघा, ठसा अपलोड झालेला आहे. तर तसंच हँडरायटिंग डिक्लेरेशन पण करायचं आहे. हँडरायटिंग डिक्लेरेशनमध्ये काय लिहायचं ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते व्यवस्थित करायचं. डिस्क्रिप्शन हे 50 KB ते 100 KB पाहिजे. त्याच्यानंतर इथे आपण सिक्युरिटी कोड टाकून सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करू. तर पुढचा ऑप्शन हा पेमेंट करायचा ऑप्शन येईल. तर आपल्या SC कास्टला 900 पेमेंट आहे, तर 900 इथे शो होईल. त्याच्यानंतर आपण सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करू. सबमिट केल्यानंतर आपल्याला ओके बटनावर क्लिक करून आता पुढे इथे आपल्याला बँकेचे रेफरन्स द्यायचे आहेत. तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ज्या कोणत्या सुविधा असेल तुमच्याकडे ते येस करून त्याच्यावरून पेमेंट करू. माझ्याकडे UPI आहे, तो मी UPI करतो आहे. UPIवरून आपल्याला QR कोड भेटतो, तो आपण फोनपे व गुगल पे कशावरून पण स्कॅन करून लगेच पेमेंट करू शकतो. पेमेंट
मी तो 2 मिनटं पेमेंट करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करतोय. या ठिकाणी पेमेंट आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक बाहेर पडतं. आपण लिहून ठेवलेला आय-डी पासवर्ड तो आपल्याला इथे रजिस्ट्रेशन नंबरमध्ये टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये टाकून सिक्युरिटी कोड टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या पेजमध्ये आपण जाऊ. व्यवस्थित आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. इथं आपण सिक्युरिटी कोड टाकू समोर असलेल्या कॅपचा. तर आपण हे ते दिसेल. कधी पेमेंट आपले सक्सेसफुल लवकर होत नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला सिक्युरिटी कोड टाकून चेक युअर प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन स्टेटस या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपलं जो आपण पेमेंट केले आहे ते सक्सेसफुल होतं. कधी असा हा इश्यू येतो, नाहीतर कधी डायरेक्ट ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होतं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की वरती ॲप्लिकेशन प्रिंटमध्ये आपला फॉर्म सक्सेसफुल झाला आहे. तर या ठिकाणून आपण प्रिंट काढून घ्यायची आहे. तर हा पूर्णपणे फॉर्म झालेला आहे. वरती प्रिंट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन आपल्याला याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. या ठिकाणी आपला फॉर्म पूर्णपणे भरून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना